तर झी24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये अमेडिया कंपनीच्या वकिलांवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली आहे। खारगे समितीनं वकिलांना प्रश्नांवर प्रश्न विचारलेत। व्यवहारासाठी दिग्विजय पाटील यांना अधिकार होता का? या व्यवहारामध्ये अमेडिया कंपनी 300 कोटी रुपये कशी भरणार होती? 300 कोटींच्या व्यवहारासाठी तुमचं नेमकं उत्पन्न काय आहे? या उत्पन्नाचा स्रोत काय? असं देखील सवाल विचारण्यात आला। वकील म्हणून जमिनीचं टायटल चेक केलं होतं का? 300 कोटीच्या व्यवहारासाठी नेमका स्रोत, उत्पन्नाचा स्रोत काय होता? असे अनेक सवाल समितीकडनं आता त्यांना विचारण्यात आलेले आहेत। वकिलांवर खरं तर आता प्रश्नांची अक्षरशः सरबत्ती करण्यात आलेली आहे। दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांना डावलून उपनिबंधकांकडे का गेलात? हा देखील महत्त्वाचा सवाल त्यांनी विचारलाय। जवळपास 70 मिनिटं खारगे समिती आणि अमेडियाचे वकील यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे आणि या चर्चेदरम्यान खारगे समितीनं आता प्रश्नांची सरबत्ती केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। झी24 तासनं पुण्यातील हा जमिनीचा गैरव्यवहाराचा संपूर्ण घोटाळा उघडकीस आणलेला होता आणि त्यानंतरच त्या प्रकरणामध्ये आता चौकशी सध्या सुरू आहे। ज्ञानेश सावंत आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडनं अपडेट्स घेऊयात। ज्ञानेश, जवळपास 70 मिनिटं खारगे समिती आणि अमेडियाच्या वकिलांमध्ये चर्चा झालेली आहे। काय नेमकी चर्चा झालेली आहे? अनेक प्रश्न त्यांना विचारले गेले असं समजतं। पुण्यातल्या कोरेगाव पार्कमधील महागड्या 40 एकर जागेचा बनावट गैरव्यवहार हा सगळा झी24 तासने पुराव्यानिशी उघड केला आणि संबंध महाराष्ट्राला दाखवून दिला। हा व्यवहार पूर्णपणे चुकीचा आहे, बेकायदेशीर आहे आणि ही बाब राज्य सरकारच्या निदर्शनास येताच त्यानंतरच्या काही तासांमध्ये राज्य सरकारने या व्यवहाराच्या खोलात जाणं, त्याचा तपास करणं, त्याची वेगवेगळ्या अंगाने चौकशी करणं अशी भूमिका घेतली आणि त्या भूमिकेच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये या व्यवहाराच्या अनुषंगाने उच्चस्तरीय एक समिती राज्य पातळीच्या पातळीवर आणि दुसरी अशा 2 समित्या नेमल्या। त्यातली विकास खारगे यांची उच्चस्तरीय समिती आहे आणि या स्तरीय समितीपुढे लिहून या व्यवहारातील लिहून घेणार आणि लिहून देणार हे दोन्हीही व्यक्ती अपेक्षित आहेत। या समितीपुढे या दोघांनी उपस्थित राहून किंवा त्यांच्या वकिलांनी उपस्थित राहून आपली बाजू मांडणं अपेक्षित आहे। पहिल्या टप्प्यामध्ये शीतल तेजवाणी यांच्या वकील त्यांनी बाजू मांडली। आता लिहून घेणार या प्रकरणातील आरोपी दिग्विजय पाटील यांच्या वकील प्रशांत पाटील यांनी आज आपली भूमिका मांडलेली आहे आणि या व्यवहारात त्यांच्या बाजूने काय खुलासे करता येतील हे सगळे खुलासे आज केलेले आहेत। त्यांच्या खुलाशावर मात्र विकास खारगे समितीने अनेक महत्त्वाचे प्रश्न उभे केलेले आहेत। त्यामुळे या व्यवहारामध्ये आणखीन काही संशयास्पद आहे का हे उघडकीस येऊ शकतं। पहिला प्रश्न असा होता की या कंपनीच्या व्यवहारासाठी, अमेडिया कंपनीच्या व्यवहारासाठी दिग्विजय पाटील यांना पॉवर ऑफ अटर्नी दिली होती का? ती नेमकी कशासाठी? जमिनीचे खरेदी व्यवहार करण्यासाठी दिली होती की जो कंपनीचा मूळ उद्देश आहे, जो मूळ बिझनेस आहे त्याच्यासाठी दिली होती? जर दिग्विजय पाटील यांनी लिहून घेतला असेल या सगळ्या व्यवहारामध्ये, अशी भूमिका त्यांची असेल, तर या कंपनीची ही जागा, या कंपनीचा हा व्यवहार हा कंपनीपुरता एखाद्या व्यक्तीपुरता मर्यादित नसून तो कंपनीचा आहे आणि ही जागा कंपनीच्या नावे गेलेली आहे, ही दिग्विजय पाटील यांच्या नावावर आलेली नाही। त्यामुळे या व्यवहारामध्ये कंपनीचे अन्य संचालक हे आरोपी होऊ शकतात का? या दृष्टीचा हा महत्त्वाचा तपास, ही चौकशी महत्त्वाची ठरू शकते। अन्य संचालक म्हणजे या व्यवहारामध्ये पार्थ पवार यांचा कुठून तरी पाठिंबा आहे का? त्यांचा सहभाग दिसतो आहे का? हा एक भाग महत्त्वाचा आहे। याच्यानंतर 300 कोटी रुपयांमध्ये तुमची कंपनी व्यवहार करते, ती रक्कम कशा प्रकारे तुम्ही भरणार होता आणि एवढ्या प्रमाणात रक्कम भरण्यासाठी तुमच्याकडचं उत्पन्न काय? आणि जर समजा तेवढं तुमचं उत्पन्न असेल तर त्याच्यासाठी काय पुरावे तुम्ही देणार होता की आमच्याकडे या मार्गाने 300 कोटी रुपये आलेले आहेत, येणार होते आणि येणार आहेत आणि ते 300 कोटी रुपये या पद्धतीने आम्ही भरणार आहोत, असा कुठचा खुलासा तुम्हाला? असाही कडे विचारलेला आहे। या व्यवहारामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये पहिल्यांदा संशय व्यक्त केला होता, यातले पुरावे नाही आहेत, कागदपत्र कमी आहेत, असा संशय व्यक्त करून व्यवहार थांबवण्याची भूमिका घेतली होती। पण जमीन देणार आणि घेणार या दोन्ही व्यक्तींनी जिल्हाधिकारी कार्यालयाला लांब ठेवून थेट उपनिबंधकांकडे जाऊन या सगळ्या व्यवहाराला गती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे देखील या व्यवहारामध्ये अनेक बाबी संशयास्पद आहे असा संशय आलेला आहे। या समितीपुढे म्हणजे विकास खारगे समितीपुढे आज प्रशांत पाटील जे अमेडियाचे वकील आहेत
त्यांनी दिग्विजय पाटील यांच्या वतीने बाजू मांडलेली आहे. पण दिग्विजय पाटील यांना कुठचे अधिकार आहेत कंपनीच्या व्यवहारांसाठी? कंपनीचा मूळ उद्देश, कंपनीचा मूळ बिझनेस हा वेगळा आहे आणि व्यवहार ही बाजू वेगळी आहे. त्यामुळे या अनुषंगाने खारगे समितीने एक महत्त्वाचं पाऊल टाकलेलं आहे. आणि मी मागेही सांगितलेलं आहे, आपण या सगळ्या विषयांवर गेली महिनाभर चर्चा करतो आहोत. जी 24 तासने दाखवलेले सगळे पुरावे गृहीत धरले जात आहेत. निश्चितच. आणि हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा असा मुद्दा आहे. झी 24 तासनं सर्व पुराव्यानिशी हा संपूर्ण गैरव्यवहार समोर आणला. त्यामुळे आता सोर्स ऑफ इन्कम नेमकं तुमचं काय, हा मुद्दा आपण देखील विचारलेला होता आणि तोच प्रश्न आता या संपूर्ण चौकशीत पुढे येतोय. धन्यवाद ज्ञानेश या सविस्तर माहितीसाठी.